हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. तर सगळ्यात पहिला शब्द कोणता आठव? लक्ष ठेवा, तुम्हाला दुसरं गणित सांगणार आहे मी. गणित लढ्यात आपल्याकडे. तर पहिला शब्द आहे आता. पहिला शब्द कोणता आहे? हा नाही, दुसरा मग पाहू ना, पहिले आता पाहू ना. आता म्हणजे कोणता काळ आहे? काळ किती आहे? काय कोण कोण घे? वा 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 वा. आता म्हणजे कोणता काळ? एकदम बरोबर. तर आता म्हणजे वर्तमान काळ. तर वर्तमान काळ म्हणजे नेमका आता म्हणजे आपण इथं जे बसेल आहोत ते. घरी होते ते नाही, घरी होते ते आज आहे. घरून कीर्तनासाठी जायचं हा विचार आला, तो ही भूतकाळ आहे. आजचाही भूतकाळ आहे. तुम्ही इथं येऊन बसले तो वर्तमान काळ आहे, म्हणजे आता. आतापर्यंत जे झालं ते झालं. आता दुसरा आहे कोणता शब्द? तरी. तरी तरी माहिती आहे ना? लक्षात आलं. तर काय होते की मिरचीची भाजी वगैरे असली की ते वाढणारे लोक आहेत की आमच्या भागात ते अथारी म्हणतात. अथारी तुमच्या इकडे काय वाढणारे म्हणतात? धावणारे काय म्हणतात? तेच म्हणतात ना. ते आमचं पळशी गाव आहे तिथं त्याला अथारी म्हणतात. हो तुला उद्यापासून अथारी आहे. बरं. तर ते वाढणारे लोक जे असतात, धावणारे, त्या भाजीतली बरोबर अर्धी बकेट अशी काढून ठेवतात. दिसतात तरी दिसतात लाल दिवस लाल गरम ते भाजी काढून ठेवतात. काढवा हे कसं का? अरे वाड्यात इतका टाइम चालला जाते हे काहीच नाही राहत म्हणते. मग त्याला चव लागत नाही. ते आहे तरी. पण अटी तो अपेक्षित नाही आहे तरी. अटी महाराजांचं असं म्हणणं आहे, एखादा दोन दोस्त असतात. एक दोस्त असते पैदल आणि एक बरा असतो. तो पैदलवाला येते याच्या दोन. हो मला 150 रुपये उसने दिले बाबा. तो म्हणजे हा काळ कोणता आहे? पाणी नाही येऊ राहिलं, काही नाही. आपण पेरेल निघते का नाही निघत काय बोलत नाही. तू म्हणतो 150 उसने द्या म्हणे. मग 150 पिछे काही नाही. मग तो म्हणते राहू दे बा 150. 50 तरी 50 तरी ते 100 जाऊ दे म्हणते. पण 50 तरी तो म्हणते 50 काही नाही, हे 30 रुपये ने 150चा 30 वर आणते. म्हणजे तरी हा शब्द असा की आता लोक जे झालं ते झालं, पण आता तरी काय? तर पुढे हाची उपदेश. आता पुढे हाच उपदेश आहे की नका करू नाश आयुष्य. आपल्या आयुष्याचा आता याच्यापुढे तरी नाश करू नका. हे जे संत मंडळ जे काय सांगत राहिले, जे संत संग्रह आहे, कीर्तन प्रवचन प्रबोधन भागवत आहे, हे त्याच्यासाठीच आहे की तुमच्या आयुष्याचा नाश झाला नाही पाहिजे. मग आयुष्याचा नाश होते कशानं हे पाहावं लागेल ना. तर आयुष्याचा नाश कशानं होते हे भागवतामध्ये फार मोठी कथा आलेली आहे. अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा पुत्र, अभिमन्यूचा मुलगा, हा आपल्या नगरीमध्ये भ्रमण करत असताना तो सत्ययुगाचा शेवटचा दिवस असते आणि कलियुगाचा पहिला दिवस. द्वापार युगानंतर कलियुग. कलियुगाची सुरुवात आणि एक काळाकुट्ट पुरुष गायीला फार जोरात जोरानं मारू राहिला. असा मारू राहिला की तिथे जीव घ्यायला प्रयत्न करू राहिला. हा राजाला वाटलं बाबा आपल्या राज्यात गायीवर एवढा मोठा अन्याय. आणि ज्यावेळेस गायीवर आणि आईवर संकट येते त्यावेळेस पूर्ण राष्ट्रावर संकट येते, पूर्ण जगावर संकट येते. आणि आज ती परिस्थिती निर्माण झाली. जागोजागी आईवर संकट सुरू आहे. बातम्यामध्ये आपण पाहतो आहे. आपण ग्रामीण भागामध्ये फार सुरक्षित आहोत, परंतु जे काही शहर आहे मोठाले तिथं आई बहिणी सुरक्षित नाही आहे. 7च्या आत घरात हा नियम झालेला आहे. 7च्या आत घरात जी महिला 7च्या आत घरात आली ती सुरक्षित. 7च्या नंतर सर्व धोके काळजी कारभार, तिथून पासून सर्व काळजी लागून जाते घरच्या लोकांना की आज घरी येईल का नाही. म्हणून 7च्या आत घरात
आलेला आहे. म्हणजे आईवर संकट आलेलं आहे आणि गायीवर सुद्धा संकट आलेलं आहे. परंतु काही दिवसाआधी तो कायदा झाला. त्या कायद्याचे काय झालं काय ते सर्व चालू आहे. तुम्ही पहा, काळ्या पडण्यात सकाळी सकाळी दिसतात ती गाय गोमांस आहे त्याच्यामध्ये. तर गायीवर संकट आहे. तर तो मारत होता तो राजा त्याच्याकडे गेला. म्हणे काय बा, अरे हे गाय म्हणजे हिच्यात 33 कोटी देव आहे, तू जोराजोरानं मारू राहिला. म्हणे महाराज, आजपासून कलियुगाला सुरुवात झालेली आहे आणि या कलियुगामध्ये लोक गायले कापून खायची तयारी ठेवणार. अरे बाप, या कलियुगामध्ये कोणी सुखी राहणार नाही म्हणे. घराघरामध्ये भांडणं राहतील, बाप लेकांचे भांडणं होतील, आई मुलीचे भांडणं होतील, सर्व हाहाकार वाजणार आहे आणि सर्व जनता, सर्व जग लोकांच्या खाईत लोटला जाणार आहे. तो राजा म्हणजे बा, तू काय भविष्य काय आहेस का, तू कोण आहेस म्हणे एवढं म्हणजे सांगू राहिला. अरे म्हणे मी चावतो. म्हणे कोण आहे. अरे मी कली आहे म्हणे. कली, तो कली होता त्या गायीने मारत होता. अरे म्हणे असं आहे का. म्हणे हो. मग आता हे लोक सुखी राहणार नाहीत का. म्हणे हा, हे लोक कलियुगामध्येही सुखी राहतील, परंतु त्याचे काही नियम आहे. मी स्वतः म्हणजे माझे 5 घर बांधून 5. किती घरात गलीचे 5. या 5 घराचा दरवाजा तोडून जो अंदर येईल त्याले दुःख, आणि जो दरवाजा पाहिला की वापस, तो त्याच्या घरामध्ये स्वर्गाचं सुख उपभोगील, त्याच्या संसारामध्ये स्वर्ग राहील. अरे बापरे म्हणे, अशी गोट आहे का. मग ते 5 घर कोणते आहे ते आम्हाला सांग म्हणे. हो, आम्ही संताईला सांगू आणि संत प्रबोधन करतील समाजाचं. हो म्हणे, सांगतो. कली बोलला, ध्यानात ठेवा. एक्सप्रेस आहे गीतांजली. दारी नारी सारी चोरी आणि माणसा आली हे कलीचे 5 घर आहे. तुम्ही म्हणसान महाराज गीतांजली नका चालू, आमची पॅसेंजर नागपूर येऊन पॅसेंजर चालते ना, भोसावळले. दारी नारी सारी चोरी आणि मांसाहारी हे कलीचे 5 घर आहे. या 5 घरामध्ये जो जाईल तो दुःखी आहे आणि या 5 घराच्या जो अलिप्त राहील त्याच्या संसारामध्ये सुख स्वर्ग आहे. तिथलचे मुलं बाळ आनंदी आहे, म्हातारे सुद्धा चांगल्या प्रकारे आशीर्वाद देऊ लागलेले आहे. सगळ्यात पहिलं घर आहे दारी. दारी मीन्स दारू, रम, मद्य, अनेक प्रकार आहेत, त्याचे अनेक नाव आहेत. तर ज्या घरामध्ये दारू आहे, दारू म्हणजे अवदसा, त्या घरामधला कोणी सुखी नसते. नशिबी चीजे व्यक्ती परिवार तथा पूरा राष्ट्र कमजोर बनाती है. तो जो दारू पिणारा माणूस असते तो एकटा मरत नाही, तो पुऱ्या घराला घेऊन मरते. पत्नीला घेऊन मरते, मुलाला घेऊन मरते. मुलगी अशा भिकार चोटाले देऊन टाकते की ती आयुष्यभर लढत राहील. या दारूवाल्याच्या मुलीले चांगले मुलं भेटत नाही, म्हणून सारं नुकसान होते त्या दारू. मग तुम्ही म्हणतात कलीच्या घराचा काय हिशोब आहे त्याच्यात असं आहे. कबीर महाराजचे शब्द आहे. कबीर महाराज असे बोलू लागले की गोरस बिके दारोदा और मदिरा बिके अरवैडे. गोरस म्हणजे गाईचं दूध, ज्याला अमृताचा दर्जा आहे. गाईचं दूध आहे त्याला अमृताचा दर्जा आहे. परंतु सकाळी सकाळी चित्रंग आहे, खांद्यावर ज्ञान असते, हाती तो कप असते आणि आवाज मारते चौका चौकात, घ्या दूध, दूधवाला असा आवाज मारते आणि लोक जातात आणि दूध घेतात. म्हणजे अमृत असून चौकात चौकात इका लागू राहिलं. चांगल्या गोष्टी असून हे सर्व नियोजन करायला लागू राहिलं. लाऊड स्पीकर, मृदंगावाले आमचे काळिंगे भाऊ लावले. दहीगाव आणि माटोळा असे 2 गाव गायनाचार्य आहेत. मी पहिलेच सांगितलं आमरटोल म्हणजे. तर असे लोक आपल्याला बोलावं लागले आणि म्हणजे हे काय, हे दूध आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचायचं, याचं नियोजन हे सर्व सज्जन वृंद करत असतात. तर असं हे चांगल्या गोष्टी चौकात चौकात वाटा लागू राहिल्या. गोरस बिगे दारोदार आणि मदिरा
गणपती महाराजचे शब्द आहे. मदिरा दिके घर बैठे म्हणजे असं कधी चित्रण तुमच्या दिसलं का तुम्हाला? खांद्यावर कॅन आहे, हाती गिलास आहे आणि भर चौकात आवाज मारू राहिला, घ्या दारू 15 रुपये गिलास. अशी गोष्ट ऐकली का कधी? नाही. ते त्यांचे ते भक्त बरोबर तो टाइम झाला की ते त्याची शाळा भरवतात. म्हणजे काय तर दरवाजाले लाथ मारून, गलीचा दरवाजाले लाथ मारून आतमध्ये जातात. आत जशी लाथ बसते तसा गली जागा होते. म्हणजे तुला आता लाथ मारली का, आता मी ताला घर पाहतो. तुला माय घर तोडलं ना, मी काय घर पाहतो आता. तो जसा घरात येते, मदिरा प्राशन करते, तसा गली त्याच्या पायामागं पाय टाकत 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 त्याचं घर पाहिजे. लोक म्हणतात हा पेला नाही की राजा देवच आहे ना. हो, पेल्यावर काही येते. अरे पेल्या हा पैसे म्हणजे कलीले घेऊन येते ना, काम नाही धाम नाही. मग तिथं सारा कली आपला कारभार चालू करून देते. अंश रूपाने असते कली. तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही, सुख नांदत नाही. कारण कलीचा दरवाजा तोडून तो आतमध्ये आला. या दरवाजाच्या अनेक गोष्टी असतात, मी सांगत नसतो. एकच सांगितलं, त्या खामगावची गोष्ट सांगतो तुम्हाला. खामगावले जलम नाका आहे. जलम हे शेगाव तालुक्यात आहे, परंतु त्याचा नाव खामगावले आहे. त्या जलम नाक्यावर ते लाईनाले याटो उभे असतात, बजाजचे फ्री. आता हे चाटीवाले आले, पण ते पहिले ते ऑटो हे उभे असतात आणि एक जण येते, तो असते 24 अधिक 1 किती भाऊ त्याला हिंदीत काय म्हणतात? 25. तो 25 येते आणि त्या ऑटोवाल्याजवळ येते असा. ते ऑटोवाल्याला म्हणते भाऊ जलम नाक्यावर ऑटो उभा असते आणि त्या ऑटोवाल्याला म्हणते भाऊ मला जलम नाक्यावर जायचं. तो ऑटोवाला पाहिजे, अरे हा 26 वजा 1 आहे. तर मग तो म्हणते बरोबर तुम्हाला जलम नाक्यावर जायचं का? म्हणे हो आपल्याला जलम नाक्यावर जायचं. बसा तुम्ही भाऊ. इकडून बसून घेते, मुर्दंगाच्या बसून घेते. बसल्याबरोबर ते आपलं खटकन असं सुरू करते. फटफट 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 आवाज येते. याला वाटतं सुरू झाला. त्या ऑटोचा एक विशेष असते, या हातात त्याचे गिअर असतात. असा क्लच दाबला की गिअर पडते. हा क्लचही दाबत नाही, गिअरही टाकत नाही. फक्त या हातातलं ऍक्सिलेटर फिरवते. जोरात फिरवते की आवाज येत राहते. फटफट 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 फटफट. हा बसणारा वाटते की हा किती का चालतो राहिला. ते हा जोरात फिरवते. मागं काय हा त्या ऑटोच्या त्या लोखंडी सळा धरून ठेवते की हा ऑटोवर पडला तर आपण वाचतो पाहिजे. हा पक्का धरून ठेवते त्या. तो म्हणते भाऊ फक्त धरून ठेवा. अहो तू चालते. हा ते 3-4 मिनिट ते फिरवते. फक्त ऍक्सिलेटर गिअरच नाही टाकत. झालं 3-4 मिनिट फिरवते. इकून हे आमची विनेगरी भावात ना इकून देते उतरून. उतरा म्हणे भाऊ आला जलम नाका. आला म्हणून हो आला जलम नाका. झालं किती झाले म्हणे? काही नाही, आम्ही घातला 30 रुपये घेतो. तो खिशातून 40 रुपये काढते. ते 40 घे हो वापस नको 20. म्हणून इतका याटो दामटणाराने आयुष्यात पहिल्यानं पाहिला म्हणे. मला वाटत नव्हतं मी वाचीन इतका जोरात याटो नको चालू. ते 40 घे पण मला वाटत या जेवढी पिढी होती पुरी उतरली म्हणे. मला डबल आला कधी आल्या. हे असं पहिलं घर आहे कलीचं. इथं जो गेला त्याला दुःख आहे, म्हणून याच्यापासून वाचा. दारी दुसरं घर आहे नारी. नारी म्हणजे वाईट लागीची स्त्री. तिथं पण जाऊ नका. दारी नारी. त्याच्यानंतर आहे सारी. सारी म्हणजे रे बाबा सारी बोलले तो त्या महाभारतामध्ये खेळले होते ते सारीपाठ. सारीपाठ खेळले होते ते शकुनी मामा, कौरव, पांडव, ते द्रौपदी लावली होती. सारीपाठ म्हणते. मग आता ते लोक म्हणते महाराज आम्ही याच्यातून वाचतो. आम्ही बिलकुल त्या सारीपाठाच्या त्या चौरसच्या नांदी लागत नाही. या गलीपासून आम्ही वाचतो. पण त्याचं आता परिवर्तन झालं. त्या सारीले
साडीचं काय पत्ता गणी पत्ता, त्या साडीचं रूप आहे गणी पत्ता. ते पत्ता घेणारे म्हणजे साडी घेऊन राहिले, हे गणीचं स्वरूप आहे. पत्ता घेणारे का आमच्या गावाकडे तुलंगा गाव आहे, कधी हातोले शहीर आहे, त्यांना फार मोठे गाणे लिहिले, त्याने या पत्त्यावर एक गाणं लिहिलं. काम धंद्याची फिकर नसते, नुसता गंजी पापिसते. हातोले शहीर गाणं आहे फार मोठे, त्याचे मी ध्यानात ठेवत असताना ते कॅसेट काढली होती. या इथे काम धंद्याची फिकर नाही, पाणी येऊ नाही येऊ, मोठा जळही पडो का मुसळधार पडो, पण यायचा बजेट 3-4 रुपयाचा बजेट असतो. तो त्याला पाहिजे, तो त्याला पाहिजे, बरोबर बजेट जमवतो. आपली शाळेची गीता आहे ती अशी ही साडी आहे. तर त्याच्या पुढे एक आमची आता नवीन एक फॅड आलं. ते लागणारे कुठे असतात की एक लहान मुलगा असते, त्याच्या आईला म्हणते काय बाबा कुठे गेले. ती आई म्हणते तू मुक्यानं झोप. रात्रीची गोष्ट होते, तू मुक्यानं झोप, बाबा घर घ्यायला गेले. म्हणजे आपल्याला तर घर आहे, डबल डबल घर आलं पाहिजे. अरे म्हणजे तुला समजत नाही ते घर आलं काय, ते घर असतं ते कल्याण, ते काय ते घेत असतात, ते एकाचे 100 काय ते घर घेत असतात ते लोक. आणि त्या घराचा विषय असा आहे, ते साडीमध्ये येते, ते लवकर लागत नाही. आणि एकदा का लागलं, त्याने जर का घर लागलं, तो बाबा त्याचे दोस्त तो सांगते अरे जमलं भाऊ, लागे 4 पे तसे खाय, बाजारात जाते, एक कोपर घेते, लागे जिलोबी घेते, बायको देते, लागे हे घेऊ कोपर, हे मोठे घ्या जिलोबी, बायको तारी भेटली बाजारात बरं, आणि लागे 4 टीन विकत आणते, 4 पैसे त्याचं घर लागेल असते ना. मग ते 4 टीन आणते तो, मग ते जुने टीन असतात, त्याच्या बाजूला 4 टीन हात. ते जुने टीन असतात की नाही, ते गप्पा करतात. ते 3 काय म्हणतात, ते पाहुणे आले, पाहुणे ते 4 आले पाहुणे काय राहत असतात का, ते पाहुण्यामध्ये आले काही दिवसाने पाहुणे आले. कारण काय एखादा घर लागलं की तो काही मुख्याला बसत नाही, डबल जाते, ते पुढे गमवून टाकते. पुढे गेले की मग तो काय तिचा नवीन की नाही, त्यातला एक पहिले उचलते, शेजारी पाहिजे पाय घेणार सुट्टी, त्यातला एक नेते ते जुने म्हणतात एक पाहुणा आला. तर हे आहे सारी, हे गणितच खरं आहे. याच्याही तुम्ही नादी लागणार का, दारी सारी नारी चोरी. 10 रुपयाची चोरी करणे म्हणजे चोरी करणे, 1 कोटीची चोरी करणे म्हणजे चोरी करणे. कधीही चोरी करू नका, एकामेकाच्या वस्ता चोरू नका. अरे बाबा आता तर या बाय मग आम्ही गेलो, माझा मुलगा आम्ही त्या उंच मारुती बजरंग बलीजवळ गेलो, तिकून लागे ते बालाजीचं मंदिर आहे, त्या मंदिरात गेलो. एक महिला ते चप्पल तर वर नेलीच तिनं त्या पायऱ्यावरून, आणि त्या बालाजी अर्ध्या घंटाला नेली चप्पल. ते बसणारे ते लोक होते, मन मावले ते चप्पल बाहेर काढ करायची, मन काय बाहेर काढ, बर बाहेर काढ नाही, तिथे ते काढून घेऊन राहिले सगळं. तिथे वाटते ना लांबवा चपलाही चोऱ्या करून राहिले. तर हे चोरी करणे हे सुद्धा काय आहे. इथं बजरंग, इथं जे आपण मंदिरामध्ये आलो, मंदिरामध्ये तुम्ही जे पवित्र कार्य करता याच्यावर भगवंताचं लक्ष आहे. तुमच्या इथं ते CCTV कॅमेरा आहे, तो काय CCTV कॅमेरा आहे, भगवंताला पहिले CCTV कॅमेरे लावायला लागते. आता आला मार्ग, कोण काय करू राहिलं हे करते, साधं नोंद सुरू आहे, कम्प्युटर तयार आहे, नोंद घेणारा माणूसही तयार आहे. त्याचं नाव आहे चित्रगुप्त. चित्रगुप्तावर सारी नोंद आहे, तुम्ही किती पाप करू राहिले, किती पुण्य करू राहिले, सरी नोंद आहे. काही लोकांना वाटते मंदिरात आलो, फार मोठी अगरबत्ती दिवे लावले, फुलं वाहिले, याच्या बाहेर गेलं की काही केलं चालते, पण CCTV लागेल ना. तुम्ही कुठेही जा, ते
चंद्रभागेमध्ये माझी बहीण चंद्रभागा बहीण नसेल बाप बनला. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या पापाचं आपलं पाप निघून जाते, परंतु नष्ट नाही होत, ते पुन्हा रिटर्न. चुकलिया वर्म फेरा पळे. ज्याचं वर्म चुकलं त्याचं कर्म चुकते, आणि ज्याचं कर्म चुकलं मग सारा. जसे तुम्ही कर्म करसाल तसं फळ मिळेल. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. हे आहे गीता का ज्ञान. भगवंताचं सांगणं आहे की तुम्ही जसे कर्म करसाल तसं तुम्हाला फळ मिळणार. तर हे चोरी हा एक विषय कलीचाच आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा विषय आहे तो आहे मांसाहार. मांस कधी भक्षण करू नये. जब पेट भर सकती है तेरी दो रोटियां तो फिर क्यों ढूंढता फिरता है बेजुबा की पोटियां. तुमचं जर दोन पोळ्यामध्ये होते तर कशाला त्या बेजुबान जनावरांच्या नादी लागतात. हे कलीचे खरं आहे. हे याच्या व्यतिरिक्त जो राहील तो सुखी आहे. म्हणून आजचा जो बघा आता तरी तुझ्या हाची उपदेश नका तो नाश आयुष्याचा हे सर्व सोडल्यानंतर महाराज दुसऱ्या शब्दामध्ये सांगतात.